समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना आपण पाहिल्या, पण आता याच महामार्गावरती हत्येचा थरार घडलाय। उत्तर प्रदेशच्या नोएडा भागामध्ये राहणाऱ्या सलमान खान नेक खान नावाच्या व्यक्तीनं त्याची पत्नी हसीना बानू हिची हत्या केली आहे। समृद्धी महामार्गावरील प्रवासादरम्यान डोक्यात वार करत आणि गळा दाबून तिची हत्या करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशमधून बेलेनो गाडीनं पत्नी आणि 3 चिमुकल्यांसह आरोपी पतीनं प्रवास सुरू केला, मात्र रस्त्यामध्येच पती पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद सुरू झाला आणि त्यानंतर संतापलेल्या पतीनं पत्नीची हत्या केली आहे। दरम्यान हत्येनंतर 70 किलोमीटरचा प्रवास करत आरोपी पतीनं कारंजा पोलीस ठाणे गाठलं आणि गुन्ह्याची कबुली दिली। या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत। प्राथमिक चौकशीमध्ये असं लक्षात आलं की ते नागपूरहून निघाले होते। गाडीमध्ये सलमान, त्याची पत्नी व 3 लहान मुलं असे 5 जण प्रवास करत असताना गाडीमध्ये झालेल्या काही किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या वादात होऊन यातील सलमान याने पत्नीच्या डोक्यात कोणत्या तरी कठीण वस्तूने प्रहार करून व नंतर गळा ओढून तिचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे। या घटनेनंतर तो स्वतः गाडीसह पोलीस स्टेशनला येऊन त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे। कारंजा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचं पथक या गोष्टींचा पुढील तपास करत आहेत।